नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रिटर्न फाईल करायला अजून काहीसा अवधी आहे, मात्र काही नवीन तरतुदी आता इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग कोणते बारकावे आपण पाहायचे आहेत आणि त्या दृष्टीने पावलं टाकायची आहेत या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत तुमचं. आणि जसं मी म्हटलं की काही नवीन गोष्टी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत आणि त्या आपण आज आपल्या प्रेक्षकांना सांगूया. तर सगळ्यात सुरुवातीला मला तेच विचारायचं आहे की आधार आणि पॅनच्या लिंकअपचा जो नवीन एक नियम किंवा नवीन एक मुद्दा ऍड करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे टॅक्स फाईल करताना रिटर्न काय नेमकं काळजी घ्यायला हवी तिकडे? काय की आधार आणि पॅन लिंक करण्याचा जो विषय आता जो आहे तो खरा गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीही होता. म्हणजे त्याला ई व्हेरिफिकेशन ही प्रोसेस आहे की आपण रिटर्न अपलोड केल्यानंतर आपल्याला सही करून बँगलोरला जर पाठवायचं नसेल तर आपला आधार नंबर हा पॅनशी लिंक करणं हे तेव्हा गरजेचं होतं. आणि अशा रीतीने तो लिंक झाल्यानंतर आपल्याला सही करून बँगलोरला पाठवायची गरज नव्हती. त्यामुळे हे काही नवीन नाही. ह्याच्यात आता सध्या जी काही चर्चा चालू होती अशामुळे आहे की आता जे अर्थसंकल्प जो सादर झाला तो पास होत असताना आधार पॅनला लिंक करणं हे अनिवार्य झालं. आणि त्यामुळे प्रश्न असा आला की ज्यांच्याकडे आधार कार्ड अजूनही नाहीये, अशी मंडळी कमी असतील पण तरी अजूनही नाहीये, त्यांना आयकर विवरणपत्रच 1 जुलै नंतर भरता येणार नाही. त्यांना कोणाला नवीन पॅन घ्यायचा असेल तो घेता येणार नाही. आणि हे अनिवार्य केल्यामुळे लोकांचं त्याच्यात क्वेश्चन आहे. इव्हन माननीय सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झालेली आहे, तिच्यावर सुनावणी झाली आणि पुढच्या काही दिवसात आपल्याला त्याच्यावरचा आपल्याला कळेल की अशा रीतीने हे अनिवार्य जो झालेला आहे कायद्यातला कलम हे कोर्ट त्याला मान्यता देत आहे का ते काढून टाकायला सांगताय. पण सध्या तरी आपल्याला हे अनिवार्य झाल्यामुळे प्रत्येक करदात्यांनी 1 जुलैपर्यंत आपल्याला हे पॅन लिंकिंग करायचंय आधारशी आणि नंतरच आपण आयकर विवरणपत्र भरू शकतो. बरं ही आता तुम्ही जसं सांगितलं की हे आता अनिवार्य केल्यामुळे आता लोकांचं थोडीशी धावपळ उडते कदाचित किंवा ते थोडे कॉन्शियस झाले तसं आपण म्हणूया. तर काय प्रोसेस आहे नेमकी याची? प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. आयकर विवरणपत्र भराय आपली जी इन्कम टॅक्सची साईट आहे, संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावर जर आपण गेलं तर तिथे आपल्याला पहिलं लॉग इन करायला लागतं आणि तिथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला लिंक आधार म्हणून जी हे असते त्याच्यात आपण आता बघतोय की आधार पॅनला लिंक झाल्यानंतर अशा रीतीने आपल्याला एक मेसेज येतो, आधार पॅन लिंकिंग इज कम्प्लिटली सक्सेसफुल. त्याच्यासाठी अर्थात आपल्याला आधी आपण पुढची स्लाइड बघू की त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न म्हणजे आपला पॅन नंबर टाकलेला असतो, डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची, आपण मेल किंवा फिमेल जेंडर टाकायचं आणि आपला आधार नंबर जो आपल्या आधार कार्डावर तो टाकायचा आहे. आणि हा कॅप्चा इमेज कोड आपण टाकल्यानंतर लिंक आधार म्हणून जी निळी पट्टी आहे तिथेच आपण क्लिक केलं तर आयकर खात्याचं सॉफ्टवेअर हा आधाराचा आपला जो नाव आणि आपला पॅनचं नाव हे मॅच करतं, आपली डेट ऑफ बर्थ दोन्हीकडची मॅच करतं. आणि आता आपण आधी जी स्लाइड बघितली तो आपल्याला लिंकिंग होतं. त्याच्या पुढची स्लाइड आपण बघू की त्यासाठी आपल्याला कसं जायला लागतं. तर आयकर खात्याची ही जी ई फायलिंगची जी वेबसाईट आहे तिथे प्रोफाईल सेटिंग म्हणून एक मेनू वर दिसतोय, त्याच्या खाली सगळ्यात लिंक आधार असं जे आहे या पद्धतीने आपण तिथे जाऊ शकतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ती माहिती भरू शकतो. या सगळ्या प्रोसेसला अक्षरशः 1 किंवा 1.5 मिनिट लागतो, कारण आपल्याला फक्त आपला डेट ऑफ बर्थ, आपलं नाव आणि आधार क्रमांक टाकायचंय आणि सबमिट म्हटलं की क्षणार्धात ते लिंकिंग होतं. म्हणजे अश्विन, लिंकिंग हे कठीण नाहीये, परंतु त्यातला मूळ मुद्दा असा आहे की कधी कधी आपल्या आधारच्या डेटाबेसमधलं नाव आणि आपलं नाव याच्या स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक असेल तर हे लिंकिंग होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुझं नाव अश्विनचं काही जण ASWIN करतात, ASH, आणि काही जण ASHVIN करतात. जर आधार आणि पॅन मध्ये वेगवेगळी स्पेलिंग असतील तर हे सॉफ्टवेअर लिंकिंग करणार नाही. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना प्रश्न होता की हे जर लिंकिंग नाही झालं तर पुढची सगळीच रिटर्न फायलिंगची प्रक्रियाच थांबून जाईल. आणि म्हणून गेल्याच आठवड्यात आयकर खात्याने ह्या प्रोसेसमध्ये एक छोटी सुधारणा केली. जर तुझं नाव थोडंसं वेगळं असेल आणि ते लिंक होत नसेल तर ते अजून एक विंडो येते, त्या विंडोमध्ये येतं की तुझं आधारप्रमाणे नाव तुला टाकायचंय. आणि जर आधारप्रमाणे नाव जर त्या आधार डेटाबेसशी मॅच झालं आणि त्या तुझ्या पॅनवरच्या नावात जरी थोडी तफावत असली पण तुझी डेट ऑफ बर्थ जर मॅच झाली तरी हे लिंकिंग होतं. त्यामुळे हे लिंकिंग करणं हे आता कठीण नाहीये. मात्र मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे काही लोकांचा त्याच्यावर आक्षेप आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात ही एक याचिका प्रलंबित आहे की हे अशा पद्धतीने आमची स्वतःची बायोमेट्रिक माहिती ही सरकारच्या या पॅनसाठी द्यावी का. आणि म्हणून जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मला वाटतं हे थोडंसं याच्यात एक अनसर्टनिटी आहे. परंतु काही जरी झाला तरी आज ना उद्या अशा पद्धतीने हे आपल्याला पॅन लिंकिंग करायला लागेल. अगदीच सर्वोच्च न्यायालयाने जर ह्याच्यावर बंदीच घातली तर मग हे लागणार नाही. पण अगदी जरी आपल्याला उद्या करायला लागले तरी तू आत्ताच बघितलं की ही प्रक्रिया फारशी किचकट नाहीये
आणि आता ती ह्या नवीन प्रणालीमध्ये जी सोपी झाली, बरोबर. 1-2 मिनिटात ती होते, त्यामुळे त्याचा फार मोठा बाऊ करायची गरज नाही. पण विवरणपत्र भरायच्या आधी हे लिंकिंग करणं आपल्याला आता यावर्षी आवश्यक आहे. खरंय. याच मुद्द्यावर पुढे जाताना आपण विचारलं तर फॉर्म जो आता आलेला आहे टॅक्स रिटर्न संदर्भात, त्याच्यात काही बदल आहेत, नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा? या अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं की यावर्षी मी एक सोपा सगळ्यात सहज फॉर्म आणीन. तसा दरवर्षी सिंगल पानी फॉर्म होताच, पण तरी त्याच्यात काही अनेक्षर्स होती. यावर्षी हा ITR 1 हा अतिशय सोपा एक खरोखरच एक पानी फॉर्म आहे आणि 50 लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं आहे असे करदाते हा फॉर्म भरू शकतात. याचा हा फॉर्म तोच करदाता भरू शकतो ज्याचं उत्पन्न हे पगाराच्या माध्यमातून म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, बँकेचं किंवा इतर कुठलं व्याज आहे, व्याजाचं उत्पन्न आहे किंवा अदर सोर्स उत्पन्न आहे आणि हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे किंवा लॉस असू शकतो. ज्यांना बिझनेस इन्कम आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. पण सर्वसामान्य असे अनेक करदाते असतात की जे ह्या पगार किंवा इतर या पद्धतीचं उत्पन्न जे असतात मिळवत असतात आणि त्यांना हा अतिशय सोपा फॉर्म भरणं यावर्षी आणलेला आहे सरकारने. आणि ह्याच्यात एक महत्त्वाची मुद्दा जो आहे की आता डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा बऱ्याच लोकांनी आपल्या बँकेत पैसे डिपॉझिट केलेत. तर ह्या फॉर्ममध्ये अशी एक रक्कम आहे की ज्याच्यात असं ज्याच्यात म्हटलेलं आहे की तुम्ही जर 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकली असेल तर तुम्हाला त्या रकमेचा उल्लेख त्या फॉर्ममध्ये करायचा आहे. म्हणजे मी जर 2.5 लाख रुपये टाकली असतील तर अमाऊंट ती लिहायची आहे. तसंच माझी सर्व बँक खाती त्याचा उल्लेख त्या फॉर्ममध्ये करायचा. म्हणजे माझी जर 4 खाती असतील तर ते 4 रकान्यामध्ये त्या बँक खात्यांचा उल्लेख करायचा. परंतु बँक खात्यांचा उल्लेख करण्याचा जो फॉर्ममध्ये जी रिक्वायरमेंट होती ती आधीपासून होती, परंतु ही बँकेत जी जमा झालेली रक्कम आहे 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर ह्या रकमेचा उल्लेख जर 2 लाखाच्या वर असेल तर यावर्षी करायचा आहे, जो गेल्या वर्षी अर्थात हा अप्लिकेबलच नव्हता. त्यामुळे सर्व करदात्यांनी हा लक्षात ठेवून हा जर 2 लाखाच्या वर जर अमाऊंट जमा झाली असेल तर त्याचा उल्लेख करावा. त्यामुळे माझ्या मते बाकी फॉर्म फारसे बदललेले नाहीत. इतरचे जे फॉर्म आहेत फॉर्म नंबर 2 आणि 3 जे बिझनेस आणि इतरांना लागतात त्याच्यात छोटे मोठे बदल आहेत. पण आपल्या सर्वसामान्यांसाठी हा ITR 1 अतिशय सहज सोपा सिंपल एक पानी फॉर्म आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ही रक्कम 2 लाखाच्या वरची जर डिपॉझिट झालेली टाकली तर हा फॉर्म भरणं काही विशेष कठीण नाही. बरं, हे एकूणात रिटर्न फाईल करताना काय महत्वाची काळजी किंवा कोणते मुद्दे प्रायोरिटीने लक्षात ठेवलेच पाहिजेत त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, अश्विन, असं आहे की बऱ्याच जणांचा आपण नेहमी सांगतो की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की फक्त पगाराचं उत्पन्नच करपात्र आहे. तसं नाही आहे. आता आपण बघतो की बँकेचं व्याज, पोस्टातनं मिळालेलं व्याज, अशा अनेक गोष्टी ह्या करपात्र आहेत. आणि बऱ्याच वेळेला हा जो फॉर्म 26S जिथे आपला जो टॅक्स कापला गेलाय त्याची माहिती या फॉर्म 26S मध्ये जी वेबसाईटवर उपलब्ध असतो प्रत्येक माणसाला, प्रत्येक पॅन धारकाला, त्याने ती बघणं आवश्यक आहे. कारण ह्या माहितीद्वारे तो बघू शकतो की कुठे कुठे आपला टॅक्स कापला गेलाय. बरेच वेळा लोक 15H आणि 15G फॉर्म देतात बँकांना टॅक्स कापू नये म्हणून. वास्तविक पाहता 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर असा 15H किंवा 15G देऊच शकत नाहीत. पण तरीही बरेच लोक तो देतात, बँका ते स्वीकारतात, त्यांचा टॅक्स कापत नाहीत. परंतु ही माहिती या फॉर्म मध्ये उपलब्ध असते की किती इंटरेस्ट त्या बँकेने दिलेला आहे. जरी टॅक्स कापला गेला नाही तरी इंटरेस्ट किती मिळाला आहे याची माहिती या फॉर्म मध्ये उपलब्ध असते. आणि हा फॉर्म जसा आपण बघू शकतो तसा आयकर अधिकारी बघू शकतो. त्यामुळे हा फॉर्म बघून मगच आपलं विवरणपत्र भरणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशासाठी की या फॉर्म मधनं सरळ कळत असतं की आपल्याला कुठल्या प्रकारचं उत्पन्न आहे, पगाराव्यतिरिक्त आपल्याला काय उत्पन्न आहे, कुठे आपला कर कापला गेलाय, आपण कुठे कुठे फॉर्म 15H दिलाय. आणि अशा वेळी जर आपण ह्या उत्पन्नाची माहिती आपल्या विवरणपत्रात भरून त्याच्यावरचा कर भरला नाही तर मात्र असं होऊ शकतं की तुम्ही कर चोरी केली आणि अशा रीतीने संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. म्हणून आम्ही सगळ्या करदात्यांना सांगतो की सर्वप्रथम फॉर्म 26S बघा, त्याच्यामध्ये कुठे कुठे तुमचं उत्पन्न दिसतंय ते बघा, ते तुमच्या विवरणपत्रात दाखवा आणि त्याच्यावरचा कर भरून मगच विवरणपत्र सादर करा. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची मला वाटतं बाब आहे जी विवरणपत्र भरणाऱ्या प्रत्येक करदात्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म डाउनलोड करायचा असतो जो वेबसाईटवर आहे आणि मगच आपलं विवरणपत्र भरणं सुरू करायचं. खूप 3 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत. मात्र आता आर्थिक वर्ष संपल्यानंतरही मग आपण टॅक्स वाचवू शकतो का, त्या संदर्भात नेमक्या काय तरतुदी आहेत हे आणि असे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रिटर्न फाईल करतानाचे बारकावे नेमके कोणते आहेत आपण समजून घेतोय. कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत. गोखले सर, ब्रेकपूर्वी तुम्ही 2-3 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मात्र आता मला तुम्हाला विचारायचं की 31 मार्च म्हणजे फायनान्शियल इयर एंड झाल्यानंतरही आपल्याकडे कर वाचवण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत, काही करू शकतो का त्याच्यासाठी? अश्विन, असं असतं की ज्या कर सवलती आपल्याला मिळतात त्याच्यासाठी आपल्याला 31 मार्चच्या आधीच इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक असतं. परंतु बरेच वेळा असं असतं की ह्या सवलती आपल्याला मिळत असतात ते माहीतच नसतं. उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती की कलम 80D
आरोग्य विमा ह्याच्यासाठी आपण जर प्रीमियम भरली असेल चेकनी तर त्याच्यासाठी वजावट मिळते आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही की ह्या ATDच्या अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी जो आपण खर्च करतो म्हणजे आपलं रुटीन ब्लड टेस्ट किंवा इतर टेस्ट करतो ज्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, त्याचीही वजावट 5,000पर्यंत मिळते. आणि बरेच वेळा अशा पद्धतीने आपण वर्षभरात एखादी तरी टेस्ट केली असेल आणि त्याच्याकरता साधारण 5,000पर्यंत किंवा त्याच्या खालचा खर्च केला असेल आणि तो कॅशमध्ये जरी केला असेल तरी ही वजावट मिळते. एस्पेशली ज्या लोकांचं मेडिक्लेम स्वतःचं नाही, ज्याची प्रीमियम भरलेलं नाही, कारण बरेच वेळा कंपनी हा आरोग्य विमा करत असते त्यामुळे स्वतः मेडिक्लेम ते भरत नाहीत, परंतु आणि त्यामुळे ती प्रीमियमही त्यांना त्याची ATDची वजावट मिळत नाही. त्यांच्यासाठी ही खूप चांगली एक सोय आहे की आरोग्य तपासणी जर त्यांनी केली असेल आणि त्याच्यासाठी जर त्यांनी काही पैसे खर्च केले असतील तर 5,000पर्यंतची वजावट ही त्यांना मिळू शकते. अर्थात त्याच्यासाठी आरोग्य तपासणी 31 मार्चच्या आत होणं आवश्यक आहे, परंतु झाली असेल तर मात्र ह्याचा फायदा नक्की आपण घेऊ शकतो. तसंच तुला माहिती आहे गेल्या वर्षी हा जो नियम होता ATGG, ज्यांना स्वतःला घर भाडे भत्ता मिळत नाही, ज्याला हाऊस रेंट अलाउन्स म्हणतात, किंवा ज्यांचं स्वतःचं घरही नाही, जे केवळ भाड्याच्या घरात राहतात, अशा करदात्यांसाठी कलम ATGG मध्ये 24,000पर्यंतची वजावट पहिल्यापासून कायद्यात होती. ह्याचं लिमिट वाढून गेल्या अर्थसंकल्पात जे आता 16-17चा आता आपण रिटर्न भरणार आहोत ती 60,000 इतकी वार्षिक केलेली. त्याचा फायदा घेण्यासाठी काही करायचं नाही आपल्याला. आपण भाडं भरलं असेल तर हा ATGG हे कलम आपण त्याची वजावट घेऊ शकतो आपण विवरणपत्र भरताना. आणि त्यामुळे असे करदाते की ज्यांना हाऊस रेंट अलाउन्स मिळत नाहीये मात्र ते भाड्याच्या घरात राहतात आणि स्वतःचं त्यांचं कुठलंही घर नाही, त्यांनी ही वजावट घेऊन आपला कर नक्कीच वाचू शकतात. म्हणजे 31 मार्च जरी झाला असेल तरी ह्या तरतुदीचं भान राखून आपला कर ते वाचू शकतात. त्याचप्रमाणे इतर जे काही डिडक्शन्स आहेत त्या डिडक्शनचाही त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. एस्पेशली यावर्षी 50 लाखापर्यंत ज्यांनी घर घेतलंय आणि 35 लाखापर्यंत बँकेचं लोन घेतलंय अशांना 50,000ची अतिरिक्त वजावट यावर्षी आहे. हाऊसिंग लोनच्या व्याजावर 2 लाखापर्यंतची वजावट कायद्यात आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 50,000ची ATEE कलमाखाली आहे. बऱ्याच जणांना माहीत नसते की त्यांनी घर घेतलेलं असतं, त्या लिमिटमध्ये ते बसत असतात आणि ते केवळ 2 लाखाचीच वजावट घेतील सवयीने. त्यांच्याकरता निश्चितच हे 50,000ची अतिरिक्त वजावट यावर्षी त्यांना मिळणार आहे. त्याच्यासाठी नियम एवढाच आहे की त्यांनी ते पहिलंच घर त्यांचं स्वतःचं असलं पाहिजे. 2 किंवा 3 घर असणाऱ्याने मिळणार नाही, परंतु मला वाटतं नक्कीच 50 लाखापर्यंत जे घर घेणाऱ्याने करदात्यांना ही 50,000ची अतिरिक्त वजावट मिळू शकते. आणि मला वाटतं या तिन्ही गोष्टींचा फायदा घेऊन आपला कर जरी 31 मार्च होऊन गेला असेल तरी थोडाफार वाचू शकतो. एक शेअर्स संदर्भात यावेळी नवीन नियम आले, म्हणजे कंपन्यांच्या शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड हा देखील करपात्र झाला, तर ते काय नेमकी नवीन तरतूद आहे? सर्वसामान्य बऱ्याच वेळेला मला प्रश्न लोकांनी विचारलाय, तर त्याच्याबाबत थोडेसे गैरसमज अशी आहे की गेल्या अर्थसंकल्पात म्हणजे हा 16-17 आर्थिक वर्षाकरता 10 लाखाच्या पेक्षा जास्त जर आपल्याला डिव्हिडंड मिळाला, कंपन्यांच्या आपल्या शेअर्सवर लाभांश मिळाला तरच त्याला करपात्र तो होतो. आणि तो सुद्धा जी रक्कम 10 लाखाच्या वर आहे तेवढ्या ह्याच्यावरच कर भरायला लागेल आणि तो सुद्धा 10%नीच भरायला लागेल. त्यामुळे सरसकट जे सामान्य करदाते की ज्यांना कदाचित थोडाफार प्रमाणात डिव्हिडंड मिळत असेल त्याच्यावर कुठलाही आजही कर नाही, तो करमुक्त आहे. कारण त्या डिव्हिडंडवरचा कर हा कंपनीच डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्सच्या रूपाने भरत असते. मात्र तुमचं जर खरोखर 10 लाखापेक्षा जास्त लाभांश असेल तर वरच्या रकमेवर तुम्हाला 10% भरायचं आहे. अदरवाईज सामान्य करदात्याला ह्या डिव्हिडंड 10 लाखापर्यंत असेल तर कुठलाही त्याच्यावर कर लागणार नाही. मात्र एखादा श्रीमंत किंवा अशा पद्धतीने 10 लाखापेक्षा जास्त लाभांश मिळणारा करदाता असेल तर त्यांनी मात्र काळजी घेऊन त्याच्या वरच्या रकमेवर 10% कर भरावा. जाता जाता अगदी कार्यक्रम संपता डॉक्टर आणि अन्य मंडळी म्हणजे वकील, डॉक्टर, सल्लागार यांच्यासाठी देखील काही बदल झालेत, तर त्या संदर्भात अगदी हा महत्त्वाचा बदल गेल्या अर्थसंकल्पात झाला आणि या 16-17साठी लागू आहे. तो असा की कलम 44A असं एक कलम नवीन ऍड केलंय. करप्रणाली सुटसुटीत सोपी करण्याच्या दृष्टीने सरकारने गेल्या वर्षी हे महत्त्वाचं पाऊल उचललं. त्या कर प्रणालीचा लाभ हे व्यवसाय करणारे म्हणजे एस्पेशली प्रोफेशनल ज्यांना आपण म्हणतो, आमच्यासारखे कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर्स, वकील, इंटेरियर डेकोरेटर, फिल्म आर्टिस्ट या लोकांना ह्याचा लाभ होऊ शकतो. ह्या व्यवसाय करणारे जे लोक असतात जे नवीन या व्यवसायात आलेले असतात आणि एकंदर त्यांचं जे ग्रॉस निव्वळ उत्पन्न आहे ते 50 लाख किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल, अशा व्यक्तीने जर 50% नफा दाखवला, म्हणजे मला जर आज 20 लाख रुपये मला फी मिळते त्याच्यापैकी 10 लाख माझं उत्पन्न मी दाखवलं खर्च वजा करता कमीत कमी 50%, तर मला फार मोठी सोय आहे की मला कुठलाही बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे हिशोबाची पुस्तकं ठेवण्याची गरज नाही, मला त्याचं ऑडिट करून घेण्याची गरज नाही.
मला कुठलाही चौकशीला सामोरं जाणार लागणार नाही. म्हणजे माझा खर्च जो केला दाखवला त्याची कुठली पडताळणी होणार नाही आणि जणू काही इन्कम टॅक्सच्या सगळ्या हॅसलमधनं माझी सुटका होईल. याच्यासाठी ही कर प्रणाली बिझनेस लोकांसाठी ऑलरेडी एक्झिस्टिंग होती, मात्र व्यावसायिकांना हा लाभ मिळाला नव्हता. ह्या आर्थिक वर्षासाठी व्यावसायिक हा लाभ घेऊ शकतात आणि ज्यांचं उत्पन्न 50 लाखापर्यंत ग्रॉस निव्वळ रिसिट्स आहेत ते आपल्या उत्पन्नाचा 50% प्रॉफिट दाखवून त्याच्यावरचा कर भरून ह्या कर प्रणालीचा लाभ घेऊन इन्कम टॅक्सच्या त्यांना कुठल्याच त्रासात न जायला नको. त्यांची चौकशी होणार नाही, त्यांना बुक्स आणि ठेवायची गरज नाही आणि ऑडिट करून घ्यायची गरज नाही. बरोबर. ह्या कर प्रणालीचा लाभ घेऊन मला वाटतं प्रोफेशनल्स जे नुकतेच या क्षेत्रात आलेले आहेत त्यांना या बदललेल्या कर प्रणालीचा नक्कीच लाभ होईल. खरं. आणि हे सगळे बारकावे खरं म्हणजे जसं गोखले सरांनी सांगितलं की सर्वसामान्यांपासून ते अगदी व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे काही महत्त्वाचे मुद्दे आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो होतो. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलेलं की अजून पुरेसा अवधी आहे आपल्याकडे, मात्र हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर रिटर्न फाईल केलं तर पुढे होणारा थोडासा मनस्ताप असेल किंवा थोडासा त्रास असेल तो आपण टाळू शकतो. खूप खूप धन्यवाद गोखले सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आजच्या या खास भागात इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा एबीपी माझा.